नमस्कार. आज आपण द्वितीय पद्यपाठाला सुरुवात करत आहोत. उत्सव प्रिया देवभूमी. देवभूमी देवांची भूमी. आणि ही देवांची भूमी कशी आहे, तर जिथे लोक उत्सव प्रिय आहेत अशी ही देवभूमी. उत्सवप्रिया हे देवभूमी शब्दाचे विशेषण आहे खरं, पण भूमी ही उत्सवप्रिया, जिला उत्सव प्रिय आहेत अशी कशी बरं असू शकेल? म्हणजे भूमी शब्दाचा वाच्यार्थ जमीन असा न घेता इथे लक्षार्थ म्हणजे त्या भूमीचे नागरिक उत्सवप्रिय आहेत असा अर्थ इथे घ्यायचा आहे. पाठाच्या प्रारंभी भूमिकेमध्ये आपल्याला कवीची आणि या काव्याविषयीची माहिती दिली आहे. भूमिका: महाकवी पंडित वसंत शेवडे महोदय. वसंत शेवडे हे महाकवी या काव्याचे कवी आहेत. अर्वाचीन संस्कृत क्षेत्रस्य अपूर्वम भूषणम हे आधुनिक काळातले आहेत. बघा, 1917 साली यांचा जन्म आणि 1999 साली त्यांचे निधन झाले. उत्तर प्रदेशस्य संस्कृत अकादम्या एषः विदर्भपुत्रः अपर कालिदासः इति सर्वोच्च पुरस्कारेण सभाजितः. यांना त्यांच्या काव्यरचनेबद्दल उत्तर प्रदेश सरकारचा संस्कृत अकादमीतर्फे अपर कालिदास हा एक नवाच कालिदास असा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. संस्कृत निपुणः कविवरेण्यः अयं नैकानि काव्यानि रचितवान्. संस्कृतमध्ये अतिशय पारंगत आणि असा एक श्रेष्ठ कवी, कारण त्याच्याकडे प्रतिभा असावी लागते, उत्तम शब्दांची निवड आणि सुंदर अर्थ व्यक्त करता आला पाहिजे, असे हे महाकवी होते. त्यांनी अनेक काव्य रचली आणि ही काव्ये वैदर्भी रीतीम अवलंब्य निबद्धानी. कवे हे काव्यानी सहृदय हृदयानी आल्हादयंती. वैदर्भी रीतीमध्ये ही काव्ये लिहिलेली आहेत. वैदर्भी रीती काव्य लिहिण्याच्या विविध रीती आहेत. वैदर्भी, पांचाली, गवडी अशा प्रकारच्या. त्यापैकी वैदर्भी रीती ही कालिदासाची म्हणून प्रसिद्ध आहे. अतिशय सुबोध प्रासादिक असे हे काव्य असतं आणि म्हणून या काव्याने आबाल वृद्ध प्रसन्न होतात. सहृदयांची हृदये आल्हादित होतात. सहृदय म्हणजेच रसिक, ज्याला काव्यातील रस शोधण्यात, समजून घेण्यात आणि त्याचा आस्वाद घेण्यात आनंद वाटतो, तो रसिक म्हणजे सहृदय. आणि अशा सहृदयांच्या हृदयांना या कवीने आपल्या काव्यांनी आल्हाद दिला आहे. महाभागः एषः षोडश सर्गात्मकं श्रीदेवदेवेश्वर महाकाव्यं रचितवान्. या श्रेष्ठ कवीने 16 सर्गांचं श्री देवदेवेश्वर महाकाव्य रचले. पुण्यपत्तने पर्वतीस्थं पेशवेकालीनं श्री देवदेवेश्वर मंदिरं विख्यातम. पुणे येथे पर्वती या विभागात पेशवेकालीन श्री देवदेवेश्वर मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. तस्य निर्माणम आश्रित्य विरचितम एतत् ऐतिहासिकम महाकाव्यम. हे मंदिर कसे निर्माण झाले याची कथा सांगणारे हे ऐतिहासिक महाकाव्य आहे. अस्मिन् पद्यपाठे छत्रपती शिवरायात आरभ्य पेशवा कुलोत्पन्न बालाजी बाजीराव पर्यंतम महाराष्ट्रस्य इतिहासः वर्णितः. या पद्यपाठामध्ये शिवाजी महाराजांपासून पेशवे बालाजी बाजीराव पेशवे यांच्यापर्यंतचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास सांगितलेला आहे. तत्र महाराष्ट्र वर्णनम इति प्रथमः सर्गः. आता खरं म्हणजे या पद्यपाठात हा सगळा इतिहास नाही, या काव्यामध्ये हा सगळा इतिहास आहे. आणि आपल्याला दिलेल्या पाठामध्ये त्याची सुरुवात, पहिला सर्ग, प्रथमः सर्गः महाराष्ट्र वर्णनम हा इथे आपल्या पुढे सादर होत आहे. तस्मिन् महाकवी स्वाभिमानं महाराष्ट्रम वर्णितवान्. आणि या काव्यामध्ये महाकवींनी महाराष्ट्राचं अतिशय अभिमानाने वर्णन केलं आहे. षोडश शतके
महाराष्ट्रे ये देवताविशेषाः तथा उत्सवविशेषाः प्रचलिताः तेषां सरलं रोचकं वर्णनम् अस्मिन् पद्यांशे वर्तते. 16व्या शतकातल्या महाराष्ट्रात जे देवता विशेष म्हणजे जे लोकांचे आवडते दैवत, देवांची स्थाने आणि विशेष उत्सव होते, प्रचलित होते, साजरे केले जात होते, त्यांचं एक सुंदर वर्णन या आपल्या काव्यात आढळतं. वृत्तम उपजाती, उपजाती वृत्तामध्ये हे पद्य सादर केलेलं आहे. पहिला श्लोक आपण पाहूया. गुणोत्तर दक्षिण दिक्स्थितोपि सह्याश्रितोपि द्विषतामसह्यः वरवर्ति सर्वर्तुषु रूपरम्यः वरवर्ति सर्वर्तुषु रम्यरूपो देशो महाराष्ट्रमिति प्रसिद्धः. दुसऱ्या ओळीत बघा, महाराष्ट्रम इति देशः प्रसिद्धः. महाराष्ट्र नावाचा हा प्रदेश, हा देश म्हणजे प्रदेश प्रसिद्ध आहे. आपल्याला दिलेल्या काव्यात महाराष्ट्राचं वर्णन आहे आणि त्याची ओळ पहिल्याच श्लोकात येते. महाराष्ट्र हा देश प्रसिद्ध आहे. हे वर्णन केल्यानंतर आता महाराष्ट्राचे अधिक वर्णन करणारे इतर शब्द श्लोकात सुरुवातीच्या चरणामध्ये. गुणोत्तरः, गुणैः उत्तरः, उत्तरः म्हणजे श्रेष्ठ. ज्याचे गुण श्रेष्ठ आहेत, गुणांमध्ये जो भारी आहे, वरचढ आहे, असा हा महाराष्ट्र प्रदेश. दक्षिण दिक् स्थितोपि, हा दक्षिणेच्या दिशेला आहे. दक्षिणेच्या दिशेला म्हणजे भारतामध्ये दक्षिणेच्या दिशेला हा आहे. बघा, दोन शब्दांमध्ये उत्तर आणि दक्षिण हे दोन शब्द येतात की जे आपण दिशांना उद्देशून वापरतो आणि म्हणून हा इथे एक शब्दांचा खेळ आपल्याला दिसतो की गुणांमध्ये तो उत्तर आहे पण दिशेमध्ये तो दक्षिण आहे. म्हणजे एकाच वेळी त्याच्या बाबतीत उत्तर शब्द पण लागू होतोय आणि दक्षिण शब्द सुद्धा लागू होतोय. असा हा महाराष्ट्र प्रदेश आहे. सह्याश्रितोपि द्विषताम असह्यः. सह्य म्हणजे सह्य पर्वत, सह्याद्री, याचा आश्रय याने घेतला आहे. या प्रदेशाने सह्य पर्वताचा आश्रय घेतला आहे. पर्वताचा आश्रय घेतला आहे. या पर्वताच्या आश्रयाने इथला निसर्ग, इथली सृष्टी, इथलं प्राणी जीवन आणि माणसे सुद्धा याच्यावर अवलंबून आहेत आणि म्हणून हा प्रदेश सह्याश्रितः असे म्हटले आहे. द्विषताम, द्विषत म्हणजे शत्रू, शत्रूंना मात्र असह्य, हा प्रदेश असह्य आहे. म्हणजे शत्रूंना या प्रदेशाचे वैभव, सृष्टी सौंदर्य, या प्रदेशातील लोकांची श्रीमंती, लोकांचे गुण, या प्रदेशाचा हेवा वाटतो. ते द्वेष करतात आणि म्हणून त्यांना हा प्रदेश असह्य वाटतो. त्यांना या प्रदेशाचा द्वेष वाटतो. बघा, या दोन शब्दांमध्ये सुद्धा सह्य आणि असह्य असा शब्दांचा खेळ आढळतो. सह्य शब्द महाराष्ट्राला लागू होतो कारण महाराष्ट्र सह्य पर्वतावर आश्रित, अवलंबून आहे. तर असह्य शब्द सुद्धा महाराष्ट्राला लागू होतो कारण हा महाराष्ट्र शत्रूंना असह्य ठरतो. अशा प्रकारे पहिल्या चरणामध्ये महाराष्ट्राचे वर्णन करून दुसऱ्या चरणामध्ये क्रियापद येते की हा महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्ध वरवर्ती, खूपच जास्त प्रसिद्ध आहे. वरवर्ती या क्रियापदामध्ये वृत्त धातू आहे. हा धातू आपल्या परिचयाचा आहे. वृत्त वर्तते म्हणजे असणे. असणे हा धातू, असणे या अर्थाचा हा धातू आपल्याला अगोदरच परिचित आहे. परंतु वर्तते असे रूप इथे दिसत नाही. वरवर्ती असे रूप इथे झाले आहे. हे पौनःपुन्यार्थक रूप आहे. जी गोष्ट अतिशयाने सांगायची आहे, फारच जास्त सांगायची आहे, त्याचे पौनःपुन्यार्थक रूप केले जाते.
आणि म्हणून महाराष्ट्र हा अतिशय प्रसिद्ध आहे हे सांगण्यासाठी प्रसिद्ध हा वरवरती असे म्हटले आहे. अजून एक विशेषण दुसऱ्या चरणामध्ये येतं, सर्वर्तुषु रम्य रूपः. सर्व ऋतूंमध्ये अतिशय रमणीय रूप असलेला. कोणताही ऋतू असो, निसर्गाचा फारच वेगवेगळा रंग, वेगवेगळी रूप, वेगवेगळे गंध, वेगवेगळी फळ फुलं यांचं दर्शन महाराष्ट्रामध्ये घडतं. आणि सगळेच ऋतू अतिशय रमणीय असं रूप महाराष्ट्राला प्रदान करतात. आणि म्हणून महाराष्ट्र अतिशय प्रसिद्ध आहे. पहिल्या श्लोकाचा भावार्थ कसा होईल? गुणांमुळे जो श्रेष्ठ आहे, गुणांमध्ये जो उत्तर आहे, तर दिशेने जो दक्षिण बाजूला स्थित आहे असा हा महाराष्ट्र प्रदेश. सह्य पर्वताचा ज्याने आश्रय घेतला आहे, शत्रूंना मात्र जो असह्य आहे. सर्वच ऋतूंमध्ये ज्याचे रूप अतिशय रमणीय आहे, असा हा महाराष्ट्र नावाचा प्रदेश अतिशय प्रसिद्ध आहे, खूप प्रसिद्ध आहे. श्लोक क्रमांक 1, क्रियापद होतं वरवरती, वृतधातू पहिल्या गणाचा आत्मनेपदी, पौनः पुण्यार्थकाचा लटलकार, प्रथम पुरुष एकवचन. या श्लोकामध्ये स्थितोपी पहिल्या चरणामध्ये संधी आहे, स्थितः अधिक अपि, आश्रितोपी सह्यः अधिक आश्रितः अधिक अपि, द्विषताम् असह्यः द्विषताम् अधिक असह्यः, गुणोत्तरः गुणोत्तरो दक्षिण दिक् स्थितोपि, रम्यरूपो देशो रम्यरूपः देशः महाराष्ट्रम इति प्रसिद्धः. अशा प्रकारे संधीचा विग्रह करता येतो. श्लोक क्रमांक 2, गोदावरी रोधसी रामचंद्रः समाश्रयन् पंचवटीं मनोज्ञाम् उवास वन्याम् अवलंब्य वृत्तिं सहानुजो यत्र सुखं सदारः. आता पहा, महाराष्ट्राचं वर्णन हा कवी करत आहे. पहिल्या श्लोकात त्याने महाराष्ट्र नावाचा हा प्रदेश अतिशयाने प्रसिद्ध आहे हे वाक्य सांगितल्यानंतर पुढच्या श्लोकात महाराष्ट्राचंच वर्णन करीत असताना ते वाक्य तो पुन्हा पुन्हा लिहित नाही. कारण पुन्हा पुन्हा लिहिण्याने वाचणाऱ्याला, ऐकणाऱ्याला कंटाळा येईल. आणि म्हणून त्याऐवजी फक्त एक शब्द त्याने वापरला, यत्र. यत्र म्हणजे जेथे. यत्र जेथे. जेथे म्हणजे कुठे? पहिल्या श्लोकात आपल्याला कळलंय की वर्णन चालू आहे महाराष्ट्राबद्दल, तेव्हा महाराष्ट्रामध्ये. यत्र काय वर्णन केलंय? पहिला चरण, गोदावरी रोधसी, गोदावरीच्या काठावर, रोधसी, रोधस म्हणजे काठ किंवा तीर किंवा तट. गोदावरीच्या नदीच्या तीरावर रामचंद्र हा रामचंद्र समाश्रयन आश्रय घेत होते. रामचंद्र आश्रय घेऊन राहत होते. कुठे राहत होते? पंचवटीं मनोज्ञाम, पंचवटीमध्ये आश्रय घेऊन राहत होते. कशी आहे पंचवटी? मनोज्ञा, अतिशय रमणीय, मनाला प्रसन्न करणारी, सर्वांना आवडणारी. उवास, ते तिथे राहत होते. कसे? वन्याम अवलंब्य वृत्तीं. वन्य म्हणजे वनाला शोभणारी, वृत्ती मनोवृत्ती, मनोभाव, अवलंब्य धारण करून अरण्यात राहत होते. पण अरण्यात राहत असताना जसं निसर्गाशी एकरूप होऊन राहायचं असतं, अशी वृत्ती धारण करून ते राहत होते. आणि काय त्यांच्याबद्दल सांगितलंय? सहानुजहा, अनुजहा, अनुज म्हणजे धाकटा भाऊ, सह
अनुज त्यांच्यासह आहे. अनुज म्हणजे लक्ष्मण. लक्ष्मणासह ते राहत होते. कसे राहत होते? सुखम, अतिशय सुखाने राहत होते. आणि सदारहा, दारा म्हणजे पत्नी, पत्नी बरोबर तेथे राहत होते. बघा, म्हणजे या श्लोकात वर्णन केलं आहे, प्रभू रामचंद्र वनवासाला जेव्हा आले होते तेव्हा महाराष्ट्रात गोदावरी नदीच्या काठी पंचवटी नावाच्या रमणीय अशा ठिकाणी राहत होते. आणि त्यांचं वास्तव्य, त्यांचा निवास सुखम, अतिशय सुखाने इथे पार पडला. ते इथे राहत असताना त्यांच्या धाकट्या भावासह राहत होते, लक्ष्मणाबरोबर राहत होते, त्यांच्या पत्नीसह राहत होते, सीतेबरोबर राहत होते. आणि मनामध्ये निसर्गाला अनुरूप, वनाला अनुकूल अशी विरक्त भावना घेऊन, अशी वन्य वृत्ती घेऊन राहत होते. श्लोक क्रमांक 2, क्रियापद बघा. उवास, धातू आहे वस, पहिल्या गणाचा हा धातू आहे परस्मैपदी. आणि त्याचं लिट लकाराचं हे रूप प्रथम पुरुष एकवचन. तसंच या श्लोकामध्ये समाश्रयन हे रूप शत्रंत रूप आहे. सम अधिक आ अधिक श्री या धातूचं. आश्रय घेणारा असा त्याचा अर्थ आहे. दुसऱ्या चरणामध्ये अवलंब्य हे रूप अव अधिक लंब, पहिल्या गणाचा आत्मनेपदी, अवलंबन करणे, आश्रय घेणे, अवलंबून राहणे, आधार घेणे असा हा अर्थ ल्यबंताव्य. या श्लोकामध्ये वन्याम अधिक अवलंब्य असा हा संधी आहे. सहानुजो यत्र, सहानुजहा अधिक यत्र असा दुसरा संधी आहे. श्लोक क्रमांक 2 चा भावार्थ कसा होईल? गोदावरी नदीच्या काठी रमणीय अशा पंचवटीमध्ये आपल्या धाकटा भाऊ असलेल्या लक्ष्मणासह आणि आपल्या सीता या पत्नीसह अतिशय आनंदाने वनाला योग्य अशी विरक्त वृत्ती धारण करून रामचंद्र राहत होते. आता या श्लोकामध्ये हा जो यत्र शब्द आहे त्याचा अन्वय आपण पहिल्या श्लोकातील महाराष्ट्रम इति प्रसिद्ध देशः वरवर्ती या वाक्याला जोडून घ्यायचं. म्हणजे जेथे प्रभू रामचंद्र गोदावरी नदीच्या काठी अतिशय रमणीय पंचवटीचा आश्रय घेऊन धाकटा भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासह सुखाने वन्य वृत्तीचा आश्रय करून राहत होते, तो महाराष्ट्र प्रदेश अतिशय प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे पहिल्या श्लोकातील चरणाला प्रत्येक पुढच्या श्लोकाचा अर्थ जोडून वाक्य पूर्ण करून आपल्याला याचा भावार्थ लिहिता येईल. यानंतरचे श्लोक आपण पुन्हा पुढच्या भागात पाहू. धन्यवाद.